हिंदुत्ववादी बालेकिल्ला आणि महापौरपदी मुस्लिम चेहरा हे घडलंय परभणी महापालिकेत। आता असं नेमकं का घडलंय? ही राजकीय तडजोड आहे की नवी रणनीती आहे? समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसनं हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास गमावला, कारण बहुमत मिळूनही वाटाघाटीत काँग्रेस चुकली आणि सत्तेला मुकली। मग ठाकरेंच्या शिवसेना आणि भाजपनं युती करत चंद्रपुरात सत्तेची बाजी जिंकली, पण याचेच पडसाद परभणीत उमटण्याची शक्यता होती। पण काँग्रेसनं इथे निवडणुकीआधी शिवसेनेशी केलेली युती आणि निकालात मिळालेल्या बहुमताचा मान ठेवत इथली सत्ता टिकवली आणि परभणी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत महाविकास आघाडीनं स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली। महापौर निवडणुकीपूर्वीच सत्ता समीकरण स्पष्ट होतं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील समन्वयानुसार महापौर पद हे ठाकरेंच्या शिवसेनेकडे तर उपमहापौर हे काँग्रेसकडे देण्याचा निर्णय झाला होता आणि त्यानुसार शिवसेनेकडून सय्यद इक्बाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं, तर काँग्रेसनं उपमहापौर पदासाठी गणेश देशमुख यांचं नाव निश्चित केलं। आता विशेष म्हणजे दोन्ही पक्षांचे नगरसेवक आज एकाच बसमधून सभागृहात दाखल झाले। मोरिया लॉन्स इथं हे सगळे नगरसेवक एकत्र बसले होते आणि त्यानंतर मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि मग महाविकास आघाडीतील जी एकजूट आहे ती मतदानात आणि मतदानाच्या आधी म्हणजे निवडणूक प्रक्रियेआधी सुद्धा स्पष्ट दिसून आली। महापौर निवडीसाठी खरं तर शिवसेनेनं आपल्या नगरसेवकांना व्हीप सुद्धा बजावला होता आणि आज झालेल्या निवडणुकीत हात उंचावून मतदान घेण्यात आलं होतं आणि मग महापौर पदासाठी झालेल्या मतदानात शिवसेनेचे जे उमेदवार होते सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांना 39 मतं मिळाली होती, तर भाजपच्या उमेदवार तिरुमला खिल्लारे यांना 26 मतं मिळाली। त्यामुळे 13 मतांच्या फरकानं आणि स्पष्ट बहुमत मिळवत सय्यद इक्बाल यांनी महापौर पद पटकावलं। परभणी हे खरं तर प्रखर हिंदुत्ववादी विचारांचं शहर मानलं जातं। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला इथं सातत्यानं पाठिंबा मिळत आलाय, मात्र यावेळी खरं तर जातीय समीकरणांचा विचार करत मुस्लिम उमेदवाराला महापौर पदाची संधी देत ठाकरेंच्या शिवसेनेनं वेगळी रणनीती आखलेली दिसली। कारण 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मुस्लिम मतांचा मोठा पाठिंबा मिळाला आणि त्याच समीकरणाचा प्रयोग महापालिकेत सुद्धा करण्यात आला, आता असं मानलं जात आहे। मात्र या निर्णयामुळे काही हिंदू मतदार नाराज असल्याची सुद्धा चर्चा आहे। दरम्यान या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 11 पैकी 2 नगरसेवकांनी म्हणजे अक्षय देशमुख आणि रजिया बेगम या दोघांनी सुद्धा भाजपला मतदान केलं नाही। ही बाब सुद्धा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरली आणि जिल्ह्यात चर्चेचा विषय होती। आतापर्यंत परभणीत खाण हवा की बाण या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जायच्या, पण त्याच जुन्या राजकीय समीकरणांना छेद देत शिवसेनेनं मुस्लिम महापौर दिला आणि त्यांच्या याच भूमिकेवरून आज शिवसेना आणि काँग्रेस आघाडी कायम सत्तेत राहिली आणि मग संधीच्या शोधात असलेल्या भाजपचा भ्रमनिरास झाला। मग त्यानंतर परभणी भाजपचे जे जिल्हाध्यक्ष आहेत सुरेश भुमरे यांनी मग उद्धव ठाकरेंवर त्यांच्या शिवसेनेवर टीकेची झोड उठवली। आता भुमरेंनी काय म्हटलंय, भुमरेंचं म्हणणं समजून घेऊया। भुमरे म्हणाले, प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतलेल्या शिवसेनेला याच परभणी शहरातून पक्ष मान्यता आणि निवडणूक चिन्ह मिळालं होतं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि हिंदुत्वाला आज त्यांच्याच पक्षाच्या आमदार खासदारांनी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मूठ माती दिली। जनाब खासदार संजय जाधव आणि जनाब आमदार राहुल पाटील हे हिंदुत्ववादी मतांवर गेल्या अनेक वर्षांपासून निवडून येत आहेत। शिवसेनेच्या हिंदुत्वाला पसंती देत याच परभणीकरांनी पक्षाला मान्यता आणि चिन्ह मिळवून दिलं होतं, पण याच परभणीत सत्तेसाठी उद्धव ठाकरेंच्या या जनाब सेनेनं मुस्लिम महापौर करत आम्हाला हिंदुत्वाशी काहीच देणं घेणं नाही हे कृतीतून दाखवून दिलंय, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्षांनी केली। आता भाजपनं टीका केली तर त्याला ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार संजय जाधवांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। खासदार संजय जाधवांनी म्हटलंय, अकोट आणि अचलपूरमध्ये भाजपने MIM सोबत युती केली तर ती चालते, तसे धंदे त्यांनी केले तर चालतात, पण आम्ही केलेत तसे धंदे नाही। त्यामुळे भाजपाने हिंदुत्वाच्या गप्पाच हाणू नयेत। जेव्हा जेव्हा हिंदुत्वाचा प्रश्न आलाय तेव्हा तेव्हा बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत। ते जर आम्हाला औरंगजेबाच्या औलादी म्हणत असतील तर त्या काय अफजल खानाच्या औलादी आहेत का? MIM तुमची बी टीम आहे, तुम्ही त्यांना सोयीनं वापरून घेतात। हिंदुत्वाच्या नावाखाली एखादा प्रसंग आल्यावर यांना कळेल की कोण किती हिंदुत्ववादी आहे। परभणीची एकमेव नगरपालिका शिवसेनेनं जिंकली आणि त्यामुळेच भाजपच्या पोटात पोटसूळ उठतोय।
1989 पासून परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. यांना MIM सोबत युती करायला जमते, पण आम्ही मुस्लिम महापौर केलेल्या यांना बघवत नाही, असं म्हणत संजय जाधवांनी खरं तर भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. बरं, एकीकडे हे जरी असलं तरी शिवसेनेच्या या नव्या राजकीय समीकरणाचे पडसाद आगामी काळात जिल्ह्यात कसे उमटतात हे येणारा काळच सांगणार आहे. तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.